एकचल समीकरणांचा गुणाकार पाहायचा आहे। याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण बेरीज पाहिली, वजाबाकी सुद्धा पाहिलेली आहे आणि आज आपल्याला पाहायचा आहे गुणाकार। काय पाहायचा आहे मग? गुणाकार। मग एक गणित लिहिते तुमच्यासाठी। 4x बरोबर 12। गणिताचं वाचन करा। 4x बरोबर 12। ही आपली कोणती बाजू आहे? डावी। आणि ही कोणती बाजू आहे? उजवी। मग ही डावी बाजू ही उजवी बाजू, इथे काही चिन्ह नाही म्हणजे कशाचं चिन्ह आहे? गुणाकाराचं। गुणाकाराचं चिन्ह आहे। मग हे x ला गुणिले तिथे हे 4, x ला गुणिले काय आहेत? हे 4। मग तिकडे जाऊन हे 4 इथं गुणिले आहेत। गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया कोणती असते? भागाकाराची। मग इथे x बरोबर 12 जशास तसे इथे गुणिले आहेत 4, तिकडे जाऊन काय होतील? भागिले 4 होतील। मग हा तर आपल्याला माहितीच आहे। याचंच आपण कसं करत असतो रफ मध्ये 4 12 भागिले 4 हा भागाकार आहे साधा साधा। 4च्या पाड्यामध्ये 1 येत नाही म्हणून भाग शून्याचा द्यायचा, वरून उतरले 2 आणि 4 त्रिक 12। किती आला भागाकार आपला? 3। 4 एक 4 आणि 4 त्रिक 12। म्हणून x बरोबर इथे काही नाही म्हणून इथे 1 आहे। 3 छेद काय आलं उत्तर आपलं? 1। परंतु आपण याला x बरोबर फक्त 3 सुद्धा लिहू शकतो। हे आपलं फायनल आन्सर झालं। आलं लक्षात? मग दुसऱ्या टाइपचं असंच एक उदाहरण बघणार आहोत आपण इथे। हे पहा 8p बरोबर 64। दुसरे उदाहरण घेते मी। 8p बरोबर काय घेतलं? 64। इथे 8 आणि p च्या मध्ये कशाचं चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे 8 आणि p च्या मध्ये। मग p बरोबर 64 ला 64 जशाच तसे 8 इथे गुणिले आहेत, तिकडे जाऊन काय होतील? भागिले। रफ मध्ये भागाकार करायचा। 64 भागिले 8 भाग शून्याचा द्यायचा आहे, 6 येत नाहीत म्हणून 6 राहिले, वरून उतरले 4। 8 8 64। 8 8 किती झाले? 64। मग भागाकार किती आला आपला? 8। मग p बरोबर 8/1 आलं, परंतु आपण त्याला काय लिहू शकतो? p बरोबर 8। हे आपलं फायनल आन्सर झालं। परंतु 8/1 ला आपण असं लिहू शकतो 8, परंतु 1/8 ला आपण असं काही लिहू शकत नाही। 1/8 ला 1/8च लिहावं लागतं। समजलं ना? हे लक्षात ठेवत राहा।